आदिवासी ढोरकोळी, महादेव कोळी, मल्हार कोळी, टोकरे कोळी जमातीच्या बांधवांनी पुकारलेल्या आंदोलनाच्या 6व्या दिवशी आदिवासी आमदार सौ लताताई सोनवणे व माजी आमदार प्राध्यापक अण्णासाहेब चंद्रकांत सोनवणे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन जिल्हाधिकारी व प्रांताधिकारी यांना भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून विनंती केली असता संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जात प्रमाणपत्र देण्याचा हिरवा सिग्नल दिला आहे। प्राध्यापक सोनवणे यांनी स्पष्ट केले की ज्या आदिवासी बांधवांची जात प्रमाणपत्रासाठी दाखल कागदपत्रे परिपूर्ण असतील अशा बांधवांचे प्रकरणे निकाली काढण्याचे आश्वासन संबंधित अधिकाऱ्यांनी दिले आहे। तसेच मागे आपण टोकरे कोळी, मल्हार कोळी, ढोर कोळी, महादेव कोळी जमात बांधवांची व्यथा मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मांडलेली आहे। लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे। मात्र कायद्यात अनेक अडचणी असतात, त्या दूर करून कसा मार्ग काढता येईल यावर सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी म्हटले आहे। शिवतीर्थ मैदान जळगाव येथे आदिवासी टोकरे कोळी जमातीच्या वतीने श्री पुंडलिक सोनवणे व श्री प्रभाकर कोळी या बांधवांनी जात प्रमाणपत्र मिळावे यासाठी आमरण उपोषण सुरू केले आहे। त्या आंदोलनास आमदार सोनवणे दाम्पत्याने भेट देऊन पाठिंबा दर्शवला आहे। त्यावेळी प्राध्यापक सोनवणे आंदोलकांशी बोलत होते। आज आमचे आदिवासी टोकरे कोळी जमातीतील आमचे नेते आदरणीय चंद्रकांत सोनवणे सर, त्याचप्रमाणे आमच्या वहिनी लताताई वहिनी टोकड्याचे आमदार आज आमच्या आमरण अन्नत्याग उपोषणाचा आज 6वा दिवस आहे। 6व्या दिवशी पाठिंबा देण्यासाठी ते आलेले आहेत व आम्ही काही 2 गोष्टी त्यांना सांगितल्या की जे प्रकरणामध्ये व्हॅलिड जे कागदपत्र लावले असतील ते प्रकरण तुम्ही काढून द्यावे अशी आम्ही विनंती केली। तर अण्णासाहेबांनी सरळ जिल्हाधिकारी साहेबांना पण फोन लावला आणि प्रांतांना पण फोन लावला की जे प्रकरण चांगले असतील तुम्ही तात्काळ ते प्रकरण निकाली लावा आणि प्रांत साहेबांनी होकार दर्शवलेला आहे। त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो। अण्णासाहेब काय सांगणार या ठिकाणी आज आंदोलकांची तुम्ही भेट घेतलेली आहे? बघा, हे प्रत्येक जण आपल्या न्यायासाठी ना हक्कासाठी प्रयत्नशील असतो। आदिवासी टोकरे कोळी समाज, महादेव कोळी समाज, मल्हार कोळी समाज या साऱ्याच्या मागण्या आहेत पूर्वीपासून आणि आम्ही या सभागृहातही सातत्याने मागितले, पण काही टेक्निकल अडचणी येत आहेत। आता हे उपोषणकर्त्यांना भेट देण्यासाठी आलो होतो, त्यांच्यासमोरून मी प्रांताधिकाऱ्यांना विनंती केली आणि बुवा जे जेन्युइन आहे ते डॉक्युमेंट ऑलरेडी आहे त्यांना आपण द्यावं अशी त्यांना सूचना केली। तर साहेबांनी सांगितलं मी बघून घेतो आणि त्याप्रमाणे योग्य ते न्याय देण्याचा माझा प्रयत्न राहतो। आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना आम्ही वारंवार या संदर्भातही सांगितले। मुख्यमंत्री महोदय ज्याला भोकर पुलाच्या भूमिपूजनाला आले त्यावेळेस आम्ही मागणी केली, पण शेवटी कायदा आहे। आपण बघता आहात की महाराष्ट्रातला एक मोठा समाज हे सातत्याने कास्ट सर्टिफिकेट भेटावून म्हणून प्रयत्नशील, त्यांच्या समोरच्या ज्या अडचणी तसेच अडचणी काही आमच्या समाजाच्या संदर्भात सुद्धा आहेत। यातनं मार्ग आदरणीय मुख्यमंत्री महोदय आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब, आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे काढण्याचा प्रयत्न करत आहेत आणि नक्की निघतील। पण काही गोष्टी अशा असतात की ते कायद्याच्या याच्यामध्ये असल्यानंतर कायद्याला जे पाहिजे अपेक्षित आहे त्याच्यात बसलं तर नक्की ते सर्टिफिकेटचा मार्ग मोकळा होईल। आपला प्रयत्न सातत्याने सुरू